मित्रमैत्रिणींनो, चला आपण सेकंड व्लॉगला स्टार्ट करू. मिनी व्लॉग. ठीक आहे. या चहा बनवते मी पहिला. चला मी किचनमध्ये आली. आता चाय बनवते. या चहा प्यायला. रेडी झाले. आपण चहा प्यायचा आता. या मी चहा पिते आता. या तुम्ही पण प्यायला सर्वांनी. आपला चहा रेडी झाला. आपण चहा पिऊया मस्त. या तुम्ही पण. चला आपण आता कढई घेऊया. कढईमध्ये आपल्याला तेल टाकूया आपण. तेल टाकल्यानंतर आपण याच्यात टाकू जिरं. जिरंच्या जागी तुम्ही बडीशोप टाकली ना, बडीशोप तर खूपच छान असते. त्याच्याने फ्लेवर येतो आणि टेस्ट वेगळीच लागते थोडी. मी बडीशोप टाकते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान साबुदाण्याची खिचडी लागते. ह्या तर ताईंसाठी मी हे केलेलं होतं, पण ताई आल्या नाही म्हणून आता आम्हीच नाश्ता करून खातो. हे काही उपासाची खिचडी नाही आहे, अशी नाश्त्याची खिचडी आहे. ओके चला आपण स्टार्ट करू. टाकते. मिरची टाकूया. हे असं हे का किचन टिप्स असतात. त्या फोडणी देताना झाकण ठेवा, जेणेकरून आपल्याला साफसफाई करायची गरज नाही पडत जास्त. ह्या छोट्या छोट्या किचन टिप्स पण मी देत जाईल तुम्हाला. ओके चला. आणि याचं असं होतं की अंगावरही येत नाही आणि किचनही घाण होत नाही. याच्याने खूप फायदा असतात. करून पहा तुम्ही. खूप आवडेल तुम्हाला. चला आता आपण साबुदाण्यामध्ये आपण दाण्यांचं कूट टाकून घेऊया. आपण शेंगदाण्यांचं. ही उपवासाला पण चालेल, काही हरकत नाही. पण माझ्याकडे बटाटे नाही आहे, पण बटाटे टाकून केलं तरी सुंदर लागणार. ही रेसिपी खूप छान लागते नाश्त्यासाठी. आणि ज्यांचा उपवास आहे त्यांनी करू शकतात. जिरं टाकू शकतात तुम्ही सोपच्या जागी. मला सोप आवडते म्हणून मी सोप टाकते. चवीनुसार टाकून घेऊया. मस्तपैकी आपले साबुदाणे रेडी. ताई आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. आता बघा आम्ही साई आणि मी साबुदाण्याची खिचडी खाणार, पण तुमची पण आठवण येते. साबुदाणे खास तुमच्यासाठीच होते. साबुदाणे रेडी झाले. मी आता कोथिंबीर ऍड करते. कोथिंबीर नाही टाकत ऍक्च्युली उपवासाच्या याच्यामध्ये, पण मी टाकते. आपले साबुदाणे रेडी झाले नाश्त्यासाठी. या खायला. चला ये बेटा, तू पण ये. साबुदाणे आणि कोकम सरबत या खायला तुम्ही. मस्त झाले, खूप टेस्टी झाले. चला आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.